सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. आंबा व काजू उत्पादक शेतकरी आक्रमक. नांदगाव इथून कणकवलीकडे 15 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावर पदयात्रा. अचानक राजू शेट्टी यांच्या निर्णयावर मुंबई गोवा महामार्गावर शेतकऱ्यांचा लॉंग मार्च. भाजपकडून गळचिपी सुरू. आम्ही राजीनामा देऊ. सातारा झेडपी प्रकरणावरून शिवसेना आमदारांची शिंदे यांच्या समोर खदखद. फडणवीस आणि शिंदेंची फोनवरून चर्चा. लवकरच बैठक होणार. सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा. उपसभापती नीलम गोरेंचे आदेश. वस्तुस्थिती न तपासता निलंबनाचे आदेश कसे दिले? जयकुमार गोरेंचा प्रतिसवाल. साताऱ्यात पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची शंभूराज देसाईंची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत निवेदन, तर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मंत्री मार खातायत. हिंमत असेल तर सत्तेतून लाथ मारून बाहेर पडा. सातारा प्रकरणावरून अनिल परबांचं विधान. विधान परिषदेत शिवसेनेला टोमणे. तर युतीत काही कटू अनुभव येतात, पण आम्ही हातबल नाही. शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. अशोक खरातची तिसऱ्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू. तर खरात सोबत ज्यांचे फोटो त्यांचे राजीनामे घ्या. नाना पटोले यांची विधानसभेत मागणी. कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अशोक खरात प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. प्रकरण उघडकीस आल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या. ठाकरेंची टीका. देशाला इंधन टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी 27 ऐवजी 41 देशांकडून इंधनाची आयात सुरू. पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण. कोरोना काळासारखं सतर्क राहण्याची भारताला गरज. आखातातल्या युद्धावरून लोकसभेत निवेदन. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.